चांदूर तालुक्यातील रहिवासी असलेले दादारावजी घोडेस्वार यांचे दिनांक 17 ऑगस्टला दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान दीर्घ आजाराने आणि वृद्धपकाळाने निधन झाले। दादारावजी घोडेस्वार हे वयाच्या 17 वर्षी भारतीय लष्करात भरती झाले होते। त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध चीन, भारत विरुद्ध पाकिस्तान अशा 3 युद्धांमध्ये आपली कामगिरी पार पाडली। 12 डिसेंबर 1971च्या रात्रीच्या सुमारास भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी राजस्थान येथे एका पलटनचे नेतृत्व दादाराव घोडेस्वार यांच्याकडे होते। शत्रू यांनी तयारी केलेले 600 मीटर असलेली सुरंग त्यांनी पार केली। ठराविक लक्ष्य प्राप्त करण्यापूर्वी शत्रूंनी जबानी हमला सुद्धा केला, मात्र हार मानणार ते दादाराव घोडेस्वार नव्हते। त्यांनी परिस्थितीचा सामना करून शत्रूंना माघार घेण्यास भाग पाडले आणि दारुगोळा संपला असतानाही त्यांनी बंदूक समोरील कट्यारने शत्रूचा खात्मा केला। त्यांच्या या वीरतेबद्दल त्यांना त्याच दिवशी वीरचक्र घोषित करण्यात आले। तर याचे वितरण त्यांना 15 ऑगस्ट 1972ला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यावेळचे राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते। मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती, त्यामुळे ते घरीच आराम करत होते। मात्र प्रकृती चिंताजनक होत असताना दिनांक 17 ऑगस्टला त्यांची प्राणज्योत मावळली। याची माहिती मिळताच यावेळी दिनांक 18ला ठाणेदार अजय आकरे, तहसीलदार शिल्पा बोबडे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरावती सुरेखाताई ठाकरे यांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानी येऊन श्रद्धांजली वाहिली। यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक आणि माजी सैनिक उपस्थित होते। यावेळी माजी सैनिक यांनी दादारावजी घोडेस्वार यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली। आमदार कडू यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत फोनवरून संपर्क करून दादारावजी घोडेस्वार यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची मागणी केली। आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला सकारात्मक उत्तर मिळाले आणि अखेर अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने वीरचक्र प्राप्त घोडेस्वार यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी पुलगाव येथील भारतीय सैन्याचे अधिकारी यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली। तर तिरंगा या पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या हस्ते दादारावजी घोडेस्वार यांच्या पत्नीला सोपविण्यात आला। यावेळी अनेक शासकीय प्रतिनिधी आणि राजकारणातील नेते मंडळी उपस्थित होते। तर दादारावजी घोडेस्वार यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे। तर दादारावजी घोडेस्वार यांना अग्नी त्यांच्या मुलाने दिली। याच्या आधी शासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार बोबडे, आमदार कडू यांनी श्रद्धांजली अर्पित केली। भारत भूमीचा गौरव आहे ते या चांदूर बाजार जन्माला आले। त्यांनी या चांदूर बाजार नगरीचं खऱ्या अर्थानं नाव उज्ज्वल केलेलं आहे। आम्ही मागे त्यांची रक्ततुला पण घेतलेली होती आणि साहजिकच आहे का सैनिकांची मागणी अशी होती, माजी सैनिकांची, का श्रीदेवीला जर तिरंग्यात नेत असेल, इतरांना जर क्रिकेटपटूला तिरंग्यात जातं, कोणी आमदार तिरंग्यात जात असेल तर वीरचक्र म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। ती काही कधीच काही थोडं 100पैकी हजारो लाखोपैकी 1-2 लोकांना ती मिळत असतं। त्यापैकी दादासाहेब घोडेस्वार आहे, त्यांचं निधन झालं आणि त्यांची तिरंग्यात न्यायची ही इच्छा होती। मी मुख्यमंत्री साहेबांशी आत्ताच बोललो, त्यांनी कलेक्टरला आदेश दिले आणि दादासाहेब घोडेस्वारांचा देह आता हा तिरंग्यातच जाणार आहे। हा गौरव आहे, खरं तर भारत भूमीचा गौरव आहे आणि त्यांच्या या सगळ्या हुतात्म्याला त्यांना मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो आणि श्रद्धांजली सुद्धा वाहतो।